ही तर हा, नाचते, हा, ही कशी नाचते तुम्हाला माहिती बघितलं असेल व्हिडिओ. तिने खूप प्रिपेअर हा. करून म्हणजे प्रिपेअर काही बाकी नाही. सगळं असे होते एवढी खुश होते. पण म्हणजे मी माझ्या लग्नात बसली शाहरुख खानचं गाणं चेहऱ्यावरती दिसत होतं, म्हणजे आम्ही ते करत होतो कृती, पण ती वेगळ्याच माहोल मध्ये नाही होती. नाही सीन मध्येच होते. सीन मध्येच अरे होते. सीन कट झाल्यानंतर हा म्हणजे कट मला झाल्यानंतर थोड्या तुझं एक थोड्या पॉज गोष्टी घ्यायचीच ना, आठवत. असं हा एकटीच अशी बघायची, अशी टक लागतो ना आपण हा एखाद्या असं. गुंगी सुरुवातीला मध्ये असेल जातो की आपल्याला काहीतरी सुरुवातीला असेल बोलायचंय. तर मला आठवत असेल गोष्टी, नंतर असेल तर मी अशी असेल कधी सोडणार घरी जाऊन झोपायचंय की झोपायचंय. झोपायचंय. प्रत्येक नवऱ्याला त्याची बायको सुंदर वाटते, हम्म. पण माझ्यासाठी अप्सरेपेक्षा पण सुंदर आहे. लय भारी. एकत्र कोणी ओळखायचं आणि प्रेक्षकांनी ओळखायचं. बरं ठीक आहे ठीक आहे. ओके. तो विसरला. हो का? कसं हे दाखवणार त्यांना ओळखायचं ते कमेंट्स करणार आहेत तर तो आपण अरे कॅमेरा फिरवा, ते घर दिसतंय घर. अय्या याच्यातलं काहीच दाखवू नाही शकत. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. फायनली राया आणि मंजिरी एकत्र येत आहेत. खूप त्यांना पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद थँक्यू धन्यवाद. फायनली Finally. अजून प्रेक्षकांना माहिती नाहीये कदाचित. पण आता मग मी ठीक कालही बोललो की आता काही होईल प्रॉब्लेम्स येणार, पण लग्न होणार म्हणजे होणार. हो बस आता बस आम्ही ठरवलंच करायचं ते. आता मला कशी आहे? खुशीत मस्त. आनंदात. छान. बघायचं आवडतं मला. खुशीत आनंदात तो मी एक्साइटेड आहे. थोडीशी झोपेते मी पण मी खूप एक्साइटेड आहे. सध्या तुझं खूप लग्न 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 त्यामुळे ते त्यामुळेच नाही ते- नाही आम्ही शूटिंग पण खूप मन लावून करतोय ना त्यामुळे ते तसं. हो ते पण आहे. बिचारे आपल्यासाठी खूप हेक्टिक शेड्यूल मधून शूट करत स्टिल हॅपी असतात येस एंटरटेन करायला. मला ह्याचा तर रिव्ह्यू झालाय हो आहे ना ऑलमोस्ट. लग्नाचा हा हा हाच आहे. हाच तेच ती म्हणते. रिव्ह्यू झाले पण तुझा असा लपून ठेवलीस तू अजून असं काय लपून नाही प्रोमो तुम्ही मध्ये लवकर केलाय आला तर तोच आहे. हा ऍक्च्युली बाकीचे आमचे सीन होते म्हणून नाही तर आता इव्हिनिंगला बघ मी तुम्ही आता आला असता तर तो लुक दिसला असता. आता मी करून आम्ही येणार अशी खबर काढू हळूच गपचूप. पण ठीक आहे, रायाला जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर तू काय देशील? कॉम्प्लिमेंट. मंजिरी सीन मध्ये पण त्याला म्हणते खूप रुबाबदार दिसतोय. आणि मी पण तेच बोलतो, मंदिर विसरायला काय तोडच नाही, तेवढं लय हो. भारी दिसतं. त्यांनी स्वतःहून दिले मी विचारायच्या आधीच. मी थांबतच नसतो कॉपी करायला. पण जर मंजिरीची एखादी गोष्ट तुला आवडते आणि ती सांगायची असेल ती काय सांगशील? एक असायला सांगितलं, इंटरव्ह्यू आपला 2 तासाचा होईल मग. आता मला आता तू हा ऐकायचंच आहे. सीनच उभा केलायस हा सेम हा. सीन आहे. प्रेक्षकांना तो बघायला पण मिळेल की ज्याच्यात त्याला असं खूप बोलायचं असतं पण त्याला असं कळत नसतं. की कसं मग मी त्याला म्हणते ठीक आहे हळूच सांग मला. म्हणजे त्या सीन मध्येच आहे, त्या पद्धतीने खरंच तीच भावना आहे की प्रत्येक नवऱ्याला त्याची बायको सुंदर वाटते, पण माझ्यासाठी अप्सरेपेक्षा पण सुंदर आहे. आणि लय भारी दिसते असं तो डायलॉग आहे, खरंच आहे तसं. मंजिरी आमची सुंदरच. आणि म्हणजे मंजिरीची एंट्री पण त्यांनी इतकी सुंदर दाखवली यावेळी त्यामुळे ते तसं वाटणं आणि ते तसं क्रिएट होणं स्वाभाविक आहे. आता ना लग्न म्हटलं की खाणं पहिलं येतं, जेवण पहिलं येतं. आता आय नो लंच टाइम झाला, तुम्हाला भूक पण लागली असेल, पण जर असं सांगितलं की मेन्यू तुम्ही डिसाइड करता की आपल्याला हे ठेवायचंय, तर एखादा गोड पदार्थ असतो, तिखट पदार्थ असतो. जर गोड पदार्थ ठेवायचा म्हटलं तर तुम्ही काय आता हिने तर अच्छा. ठेवलाच असे असं होईल. तर तू कुठला? आता मोठ्याने बोलू शकते झालंय अच्छा. त्यांचं. खूपच असा आवाज दाबल्यासारखं वाटत होता. अचानक शांतता पण झाली ना आणि हा. त्याच्यात आपण हळू बोलत होतो म्हणून. जर मेन्यू गोड पदार्थ ठेवायचा असेल तर काय असेल? माझ्याकडून मला आवडणारा गोड पदार्थ म्हणजे मी पुरणपोळी पण ठेवू शकतो. अच्छा. आणि त्यामध्ये रसगुल्ला जो असतो, हा बंगालवाला, कलकत्तावाला, ओके मिष्टी मी Nice. ठेवू शकतो ते गोड गोड. गोड. आता तू जो ठेवला असशील तो मी सगळे ठेवले होते. म्हण मी सगळे ठेवले होते माझ्याकडे पुरणपोळी काजू कतली पासून सगळं होतं. आमच्याकडे रबडी होती
सगळं होतं, आईस्क्रीम पासून इट हॅड एव्हरीथिंग. बुफे असा लावला होतास, पण हो. खायला काही मिळतच नाही ना. असं काही नाहीये. मी मुद्दा क्रिएट केला होता की काहीही झालं तरी मी मजा करणार आणि मला सगळं खाणार, मी मजा करणार खाण्याची. So मी सगळं खाल्लं. ओके. पंक्तीत बसून मी सगळं खाल्लं. मी अच्छा. एक वेळ घास नाही भरवला पण मी सगळं खाल्लं. हे काय? मी नाही भरवणार पण मला पाहिजे पण मी खाणार. आणि म्हणजे ते किती अवघड सिच्युएशन असेल, एवढे थकलेले असतात नवरा नवरी हा फोटोज पण हा माझ्यासाठी आणि तोच जेवणाच्या एस्केप वेळी होता. मी ते म्हणजे मी आईला हा बोलले पण आई म्हणाली खूप दमली असशील ना, कदाचित जात नसेल एवढं. हा म्हणलं उलट हेच जाते. एस्केप, म्हणजे माझ्यासाठी डे टू डे लाईफ मध्ये पण फूड इज लाईक अ एस्केप, किंवा कुक करणं पण मला डिस्ट्रेस होतं आणि खाणं पण मला खूप आवडतं. म्हणजे असं खूप हेक्टिक झालं असेल ना, की अशी छान जेवण घेऊन बसते की हा आता छान खाऊ, असं ताव मारेल आपण असं आता मांडीवर छान खाऊ, मग मी नॉर्मल होते. त्यामुळे. त्यामुळे सेम होतं माझ्यासाठी की, अच्छा. आणि रात्री दमायला झालं पण नाही ग, मज्जाच होती सगळी, मग जेवणाची पण गंमतच होती सगळी. दिवस कसा निघून जातो हेच कळत नाही. तुम्ही दॅट प्रिपेअर इज आहात ट्रू. की नाही मग या गोष्टींच्याकडून काही टिप्स घेतल्यास की नाही? मंजिरी तसं त्या ब्राह्मणाला पण त्या मंत्र बिंत्र ती सांगते एवढी तयार झाली चल. ए मंत्र हो ना. वगैरे नाही. चल चल अरे काय. म्हणजे ह्या वेळी इथे ठेवा आणि हे असतं ना, कन्यादान नाही नंतर नाही, मी असतं आधी असतं. स्वतःहून काही सांगत होते, म्हणजे तेच ते म्हणाले अमृतांना की बोलत होते हा, अरे म्हणजे पण तिला त्यांचं माहित कसं होतं झालं की सगळं. स्क्रिप्ट मध्ये असं लिहून आलंय, पण खरं तर असं असतं. म्हणलं हो हो खरं अरे तुला तर असं असं असतं. असं देजाभू होत असेल, अरे मी केलंय. तुला म्हणजे आता टू बी व्हेरी ऑनेस्ट असं होतं की खूप गोष्टी एकत्र सुरू असल्यामुळे हा. लग्नातलं सगळं तुम्हाला आठवत नाही. म्हणजे अच्छा. यू कॅन, म्हणजे पिक्चर माझं तरी आता असं होतं की मला लग्नातलं सगळं आठवतंय, कोण आले हम्म. होते कोण नाही. आय हॅव ऑल ग्लिम्सेस, पण मी अशी बसले तर मला तसं हुबेहूब दिसत नाहीये. सो दिस वॉज अच्छा. हॅपनिंग विथ मी. पण इथे आल्यावर आता मला त्या एक एक गोष्टी अजून बारीक सारीक गोष्टी आठवत आहेत, काहीतरी असं झालं सगळं ते की होतं. काल हा. मला तुझ्या चेहऱ्यावरती दिसत होतं, म्हणजे आम्ही ते करत होतो कृती पण ती वेगळ्याच माहोलमध्ये नाही होती. नाही, मी सीन मध्येच होते. मी सीन मध्येच अरे होते. सीन कट झाल्यानंतर हा, म्हणजे कट मला झाल्यानंतर थोड्या तुझं एक थोड्या पॉज गोष्टी घ्यायचीस ना, आठवत. असं हा, एकटीच अशी बघायची, अशी टक लागतो ना आपण हा. एखाद्या असं. सुरुवातीला गुंगीमध्ये असेल, जातो की आपल्याला काहीतरी सुरुवातीला असेल बोलायचंय. तर मी मला आठवत असेल गोष्टी, नंतर असेल तर मी अशी असेल कधी सोडणार घरी जाऊन झोपायचंय केस झोपायचंय. धुवायचंय, असं सगळं सुरू असणार डोक्यात. लग्न म्हटलं ना की आपल्या एंट्रीला लहान मुलं अशी पळतात. तर तुम्ही असं काही तू करणार आहेस का की तू केलंयस का की ती पळू नये म्हणून नाही तू करणार आहेस का? बापरे, कशाला नाही, असं, उलट असं त्यांना काही नाही. घेऊन जायचं सोबत. त्यांच्याशिवाय मला तर लहान मुलं खूप आवडतात, तेच. खूप आवडतात. आणि त्यांनी तिथे हसणं खेळणं नाचणं खुदणं असलंच मी पाहिजे. पहिल्यांदा ऐकलं रिसेंटली एवढ्या हो. मीम्स होत्या ना की भाई तुम्ही त्या मुलांना सांभाळा आमची हो हो एंट्री. हो, मी पण की शादी में गोरीला बुलाएंगे, हा. मग त्याला घाबरून मग पोरं गप हो. बसतील वगैरे असं काही काही, बट नो नो, मला असं वाटलं तुमच्या ग्रुप मला मध्ये नाही नाही रे वाटत बसा आमचं, तिथे शांत. आम्हाला दोघांनाही. आणि आता शिवांश आहे किंवा असं म्हणजे त्याच्यासाठी तर ते खूप जवळचे होते आणि तर आमच्यासाठी लहान पण मुलं, माझ्या लहान बहिणीची मुलं. मुलंही भरपूर आहेत आणि कधी तर जाऊन भेटतो हा. मी. सो अशा गोष्टीमुळे ते असले तर मी वेगळा असतो. मी अच्छा. लहान होतो तू तिथे. एक्साइटेड हा. असतोस त्यामुळे मग तुझी मजा आहे. आणि ते शांत एक जर आता बहिणीची मुलं गावी येतात, ते जातात ना निघून, हा. त्यावेळी खूप अवघड होतं की घर एकदम सुनसान होतं. तर लग्नातले पण आता माझ्या भावाचे लग्न झालं, बहिणीचे लग्न झाले, लहान मुलं नसतील त्यांची तयारी वेगळीच असते. सगळ्यात आधी तयार होऊन फुल नवरा नवरीच्या आधी सगळ्यात क्यूट, गाडी एकदम बसून क्यूट. असं, म्हणजे पण मुलं पाहिजे. मुलं पाहिजेत. हो. मला वाटलं तू पण असं काहीतरी प्लॅन केलं असेल की नाही माझी अजिबात एंट्री नाही, उलट परफेक्ट आहे. मला ते हवे होते सोबत, पण त्यांचे पण मूड वेगळे असतात हा. ना, तर ते त्यांना जे हवंय त्यांना ते करू देत, येऊ देत मध्ये. तीच गंमत आहे ग, तीच गंमत आहे. त्याशिवाय ते लग्न कसं वाटेल, ते शूटिंग वाटेल मग. वा. तुम्ही करता त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते. आता मोस्टली कसं असतं की लग्नामध्ये प्रत्येक प्रकारची माणसं असतात. त्यातले तुम्ही कोण आहात हे मला ऐकायला आवडेल. हो. फक्त जेवायला जाणारे? नाही पुढे नाही नाही नाही, म्हणजे दिस इज टाईप असं अच्छा हा. अच्छा नाहीये की अच्छा, नाही कोणाच्या लग्नात जाताना नाही फक्त हा. नाही जेवायला जाता का. नाही नाही नाही. नाही. मी तर जेवतच नाही मुळात लग्नातलं. का? माझा डाएट असतो ना, आणि मी खातच नाही. फक्त भात वगैरे काय तर नुसतं पाहुण्यांचं थोडस. आपलं हे करतात तुझी एक तेवढंच प्लेट खातो. साईडला असेल मग तेवढंच त्याच्यामुळे. घेतो, बाकी 2 प्लेट घेतो येताना आणि बाकीचे पाहिजे तेवढे घेतो, बाकी सगळं परत घेऊन जातो. खरंच आहे यार. वा. फोटोज काढायला जाणार फक्त रेडी होऊन फोटोज काढायला जायचंय. नाही. नाही. कोपऱ्यामध्ये शांत बसणारे. असं का नाही. ओव्हर एक्साइटेड ब्राईड टू बी साठी ओव्हर एक्साइटेड असतात फोटोज मीच काढणार किंवा तिचे सगळे हे करणार काय. हे माझ्या बाबतीत माझ्या मैत्रिणीच्या लग्नात होतं की म्हणजे अच्छा. अर्थात ना होता हा. ब्राईड्समेड किंवा करवली असल्या हा. कारणाने तिला काय हवंय नको ते हा. बघणं,
आताच तिचं पण मार्च मध्ये लग्न झालं होतं सो की आज तुला काही काही हवंय का म्हणजे इतकं बारीक लक्ष की तिने साधं हसू करवली जरी केलं काही हवंय का काही हवंय का असं म्हणून तुझ्या लगेच बाबतीत पुढे कोण होतं मग असं? माझ्या बाबतीत बरेच जण होते माझ्या बहिणी होत्या हम्म. मग आमचे डिझायनर होते असं ओके. आई होती सगळेच ते होते. वहिनी होती दादा होता सगळे ग सगळेच आणि ग्रूम सोबत असे नाचायला असं आता वरातीमध्ये जोरात एनर्जेटिक असं कोण नाचू शकतं? मी नाचू शकतो. ही तर हा, नाचते, हा. ही कशी नाचते तुम्हाला माहिती बघितलं असेल व्हिडिओ. तिने खूप प्रिपेअर हा. करून ती रिपेअर म्हणजे बिपेअर काही बाकी नाही सगळे असे होते. एवढी खुश होते. पण मी माझ्या लग्नात तसे होते मी माहित नाही मी बाकीच्यांच्या लग्नात तशी तेवढी नाचू त्याने शकेल की एवढं नाही ऑब्झर्वेशन केलं की कोण अरे नाचणार? सगळं म्हणजे मंजिरी मज्जा. त्या तो 10 दिवसाचा फक्त सोहम आणि मंजिरीच होते आम्हाला फीड वरती इंस्टाग्राम. ओके. लास्ट बट नॉट द लिस्ट. नवरा नवरीच्या साठी ते ज्योती चुराई असते ना, शूज लपवून ठेवतो आणि मग भांडणं असतात की आम्हाला 1,000 रुपये 5,000 रुपये पाहिजेच पाहिजे. एनर्जेटिक कोण असणार? तू किती? मी असणार मी मी दोघे केलंय. दोघे हा तू केलंयस? आमच्या गावी केले म्हणजे माझ्या बहिणीची पण लग्न झाली भावाची पण लग्न झाली सो त्यावेळी एक वेळ बुटाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे असायचो आणि बूट त्यांच्याकडून चोरण्यासाठी सुद्धा आमची एकदम टीम बनलेली असायची वा. पण ही प्रॉपर. गंमत होती प्लॅनिंग प्लॉटिंग गंमत असतं होती सगळ्या गोष्टीचं. तू काय केलेलंस की करणार मी आहेस? नाही माझ्या ताईच्या लग्नात वगैरे आम्ही केलंय सगळ्यात लहान आहे घरातले पण मी केल्या त्या गोष्टी बघितल्यात किंवा हम्म. बऱ्याचदा भावाच्या बाजूने असल्यामुळे ते प्रोटेक्ट पण केले डुप्लिकेट पण बनवून हो. ठेवले अरे हो 2-2 शूज बापरे. अरे म्हणजे ते तर नाहीच आहेत. हे आहेत असं ओके. वगैरे. लग्नात खूप असे मोमेंट्स असतात की काही ना काही तू दुसऱ्यांची लग्न अटेंड केलीस हिने स्वतःच लग्न अटेंड केल्यामुळे मला ते ऐकायला आवडेल की एक फनी मोमेंट असतो की असं आपण खूप सिरियस माहोल मध्ये असतो पण एखादा असा एक नग असतो की जो हसवून जातो आउट ऑफ द बॉक्स त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं असं तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का किंवा अनुभवलंय का? माझ्या बाबतीत जेव्हा मी आता माझ्या मित्रांच्या लग्नाला गेलो किंवा घरचे लग्न होते हम्म. तो एक खूप जवळचा विषय मग इमोशनली पण तेवढा कनेक्टेड असतो आणि आनंदाचा तर असतोच. हम्म. सो मी नवरा बायको जे असतं ते दोघांना बघत असतो मी. हम्म. ते किती खुश आहेत जे हम्म. जोडपं जे असतं पुढे किंवा त्यांच्या आई वडिलांची कशी पळापळी हा चालली आहे किंवा माझ्या घरात माझ्या हा. मम्मी पप्पा असतात मम्मीचं तर मम्मी येऊन लग्न सुद्धा बघू शकत नाही एवढी कामं असतात अशी हम्म. गावाकडच्या आमच्या इकडे असंच आहे की कुणाचं आहे हे करा शेवटपर्यंत ते चालूच असतं. हम्म. सो या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्वेशन मध्ये खूप जातात आणि ते मी फील करतो सगळा माहोल. अच्छा. सो हे मजाक मस्ती तर मला वाटतं मीच करत असेल मध्येच कुठेतरी उठून असं. सो असं काय नाही मला खूप खूप जवळचा आणि खूप मोठा विषय वाटतो. अच्छा आणि तू? असं आय थिंक होतच असतं कारण इट इज फॅमिली हा. मुली मुली मोस्ट असतात मोस्टली. इम्पॉर्टंटली आणि मग ते इमोशनली म्हणजे हे मी विदाई बघितलंय हा होताना नाही नाही विदाई नाही मी इन जनरल असं बघितलंय माझ्या ताईच्या वेळी वगैरे पण की म्हणजे चालू आहे तिची विधी सगळी हा. सुरू आहे आणि जिजूंना दिसतंय की अरे शी इज गेटिंग व्हेरी इमोशनल नाव आता ओके. कन्यादान आणि हे राईट असं राईट सगळं सो असंच काहीतरी कोणीतरी काहीतरी बोलणार मग हम्म. दे जस्ट मेक शुअर की बाबा तू ठीक आहे इट इज हा. इमोशनल थिंग फॉर यू बट आर यू ओके अशा झोन मध्ये आता किंवा आता ते लग्नात असं होत असं की अरे काहीतरी झालं हं आता हा. आता झालं आता उद्यापासून काही नाही आणि मग हसू येणं आता आपण गेम खेळूया आणि आय नो तुम्हाला पण भूक लागली असेल तुला चेंजला जायचंय मी तुला गाणी देणार ऍज युजल डान्स करायला लावणार आहे अरे फक्त बाप थोडं 90s ही गाणी आहेत. अरे मेरे को डान्स नाही आता मला हा, नाही अरे आम्ही काही करू शकतो ना हुक काही स्टेप करा. वगैरे काही नको ना नाही नाही तुला नाही कारण ते हे नाही आठवत म्हणजे मी तुला फॉलो करतो. नाही हा नाही मग हिला मी सांगणार आहे तर ते तुला ओळखायचंय ती करून दाखवणार आहे डम शरास टाईप आई आणि शी तुला मी बोलली सांग फक्त डान्स नाचायचंय अरे ओळखायचं ओके पण ठीक आहे मजा ठीक आहे करा ना. लेट्स डू दिस आय नो तुला खूप छान डान्स येतो आम्ही बघितलंय इन्स्टावरती. असं काही नाही थांब मी करते. छान छान ते तुम्ही ठरवा अगं ओके आता मी पहिलं तिला सांगणार आहे. ओके दिसतंय इझी मला डोळ्यात दिसतंय डोळ्यात. ओके नाही दिसणार डोळ्यात. थांब बसली शाहरुख खानचं गाणं चल छैया छैया छैया. खूप easy दिलं. अहो, मला नाही तू खूप छैया स्टेप छैया मला खूप तरी दिलास स्टेप मला आठवलंच नव्हतं. ओके माझ्यासाठी अवघडच आहे म्हणजे आता तुला मी 90s चं देते. आता हे पण खूपच इझी आज दिले. खूपच इझी. आता तू बोलू नको हे नाही करायचं. डान्स करायचा नाही. मेहंदी है रचने वाली काय अरे तू कार्यक्रमाचं गाणं खूप फेमस आहे. मेरे हाथों में नाही अरे मेहंदी पुढे पुढे कर ना फक्त मेहंदी काय दाखवतो. हा मेहंदी शेक असं आणि मेहंदीचं गाणं आहे ऐक ना मी तुला बापरे पुढची एक अख्खी लाईन ऐकून दाखवू का? आठवते तुला लाईन ती?
हे बघ मेहंदी काढते आणि तू आलाय साजनजी करा बापरे हे काय हे काय हे काय मेहंदी मेहंदीवर खूप गाणी आहेत. हो ऍक्च्युली मेहंदी चुडी तो खूप वेगळं गाणं घेतोयस है का? ना है ना है ना तू है सांग ना तू सांग तू सांग मला सांग ना. तू कर ना एक, तू कर हा तू कर मेहंदी डोली आणि लग्न नाही, बोलते नाही बोलत आहे मी, नाही बोलत आहे. डोली मेहंदी ए आता काय मला इतकं मंजिरी यार, कन्फ्युज खूप झालंय ना गाणं मी कोणी ओळखेल मेहंदी फक्त मेहंदीवर सगळ्यात महत्वाचं गाणं जो खूप फेमस आहे मेहंदी लगा के रखना रखना. हा मला आठवत होतं आता हे. कसं आठवत नाही नाही होतं? नाही खरंच मला शाहरुख खान हे आठवत होतं हा. पण मला वाटलं ते हेच आहे सॉरी सॉरी मेहंदी मी माझं रचनेवाले- याच्यावर टाकलं पण होतं शाबा हे आठवत होतं मला शावा. त्याच्यात आहे म्हणजे का? या गाण्यात कुठं आहे? ओके. ओके आता तुला. आख आख मारी लडकी जवळ आहे जवळ आहे. पण हे जुनं आहे. आख बंदूक बंदूक की गोली अरे खूप छान करते रे ती. नवरा हिंदी हा नवऱ्याला हिंदीत काय म्हणतात दुल्हा दुल्हा आता कसं सांगू दोघेकडले. हे मूवीचं नाव सांगत होतीस तू त्याला. हा म्हटलं ते कनेक्ट अच्छा. होईल काय दुल्हन दुल्हा नाही ते विसर ते अच्छा, विसर. picture आहे. विसर. पुढे सर पुढे सर पुढे सर ओके. हे बघ मला एक बंदूक दिसते डोळ्याचं काय तर हा सांगतेस हा बंदुकीने आपण काय करतो. गोळी मारतो हा आखो अखियों से गोली मारे वाचले वा वा. तो Nice. विसरलेला. तो विसरलेला आता लास्ट कारण मला कळलंय की मला काही नाही होणार आहे. आता मी तुझं चॅलेंज स्वीकारतो अच्छा बघ. आज मंजिरी असं का असं नको बोलते करू तू रायाला अच्छा आता आता खूप आहे तिची. मैं तो रस्ते से जा रहा था वा वा बेलपुर ए पण त्याने त्याच्या ट्यून वरून नाही हे आणि ह्याच्यावरूनच ओळखलं मी हुशार आहे. कारण मी ए, आता बाय, ते- जिंकलोय. जिंक. बघ, आता तुम्ही दोघांनी एक करायचंय एकत्र. कोणी ओळखायचं आणि प्रेक्षकांनी ओळखायचं. बरं ठीक आहे ठीक आहे. ओके तो विसरला. अच्छा. कसं हे तू दाखवणार त्यांना ओळखायचं ते कमेंट्स करणार आहेत तर आपण अरे कॅमेरा फिरवा ते घर दिसतंय घर अय्या याच्यातलं काहीच दाखवू नाही शकणार मी गाऊ का नाही उची है अरे. वा, गाऊ का आणि गायलीस तू आता. लिफ्ट मग दुसरा देऊ? हा, दुसरं दुसरं कारण हे दाखवणार कसं हा कैसे मैं आऊं? हिच्या हा, वरून ना, बोल. ना. आता हे होऊ शकतं त्याची काय स्टेप्स आहे का हुक ते अशी नाही ना पण तुझे वा. डोळे आहेत ना. हो पण ते ते नाही येत ते अं, परत काय पुढचं स्टेप काय पुढचं हे काय गाणं हा पुढे? हे कळलंय कळलंय हा, कळलंय. हा, आणि एक कळलं? अजून एक मराठीतलं फेमस जे सगळं डान्स झाल्यानंतर एंडला लागतं. काय तिला कळलं तिने सुरुवात केली. हं? झिंग 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 हे गाणं हे लागतच अच्छा लागतं हे ओळखायचं होतं का आता नाही हे तू नाही ओळखायचं ते तेच ओळखणार होते पण अच्छा. तिने केलं. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे थँक्यू सो मच. Thank पण मला you. एक प्रश्न आहे विशाल कधी लग्न करतोय सांग आता मला. लग्न आमचं, लवकर, हो. मंजिरी रायाचं अरे सुरूच आहे सुरूच आहे बघ राया हळूहळू. मंजिरीच्या लग्नाला नक्की या हा हो आणि आहेत आहे आहे घेऊन येऊ. घेऊन नका तुमची येऊ. उपस्थिती हाच मोलाचा आहे ओ माय जेवण गॉड करून जा छान पाठांतर जेवण करून हा, हा लग्नाला. या. जेवण जेवण द्यायचं Yes, ना. yes, सांग. yes. मस्त जेवण आहे पंढरपुरात या नक्की आणि आशीर्वाद द्या भरभरून आणि 530-40 एपिसोड नंतर फायनली 1.5-2 हो. वर्षानंतर लग्न ठरतंय. लग्न होत तर आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमचा आशीर्वाद मिळतील तरच आमच्या
लग्नामध्ये कोणतीही विघ्न येणार नाहीत कोणतंही आता. विघ्न येणार नाही. आलं तरी ती ताकद द्या, म्हणजे आम्ही ते विघ्न तोडून मंगळसूत्र आणि ते काय सगळे फेरे बिरे सगळं करूच वा आणि करणारच आता. येस. फायनली. थँक्यू.